कुणाला पाठीशी घालल्या जाणार नाही। जो कोणी त्याच्यामध्ये सापडेल त्याच्यावर कारवाई 100% केली जाईल आणि याचा तुम्हाला तातडीनं 1 महिन्याभरामध्ये याचा तुम्हाला प्रत्यय सुद्धा येईल। सगळ्या प्रकरण, सर्व प्रकरण। जीवन प्राधिकरण नाही चालू, सध्या वाद चालू आहे पाण्याच्या पाईपलाईन संदर्भात, काय याच्यावर तोडगा काढणार आहे? जीवन प्राधिकरण चा जो काय वाद चालू आहे त्या संदर्भामध्ये दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना मी बोलवले। आजच डिव्हिजनल कमिशनर कलेक्टरशी माझं बोलणं झालेलं आहे। जो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न आहे त्या ठिकाणी, तो ओव्हरलॅपिंगचा प्रश्न सोडवायचा आमचा प्रयत्न आहे। जवळपास 3-1 मीटरचा तो प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे एक अलाइनमेंट चेंज करायची का काय त्याचा सुद्धा आम्ही आता प्रयत्न करतोय। मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही भाऊबीजा लग्नात भेटलेल्या आहेत, पुन्हा चर्चा सुरू झाली ठाकरे लग्नात भेटले म्हणून राजकारण वातावरण तापायचं काही कारण नाहीये। जर तसं करायचं असतं तर त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं असतं। राज ठाकरे साहेबांनी अनेक वेळेला त्यांना टाळी देण्याचा प्रयत्न केला, परंतु उद्धव साहेबांनी तो हात मागे घेण्याचा अनेक वेळेला प्रयत्न त्यांचा झालेला आहे। म्हणून मला वाटतं त्यांचा कधी एकत्रीकरण होणं आताच्या घडीला तरी शक्य नाही। शिवसेनेला जी खाती मिळाली त्यावर समाधानी आहात का तुम्ही? निश्चित समाधानी आहोत। आम्हाला जी खाती मिळेल त्यात आम्ही निश्चित चांगलं काम करून दाखवणार आहोत आणि जेवढं जास्त काम करता येईल, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शिंदे साहेब असतील, या सर्व कामाचा आढावा दर 3 महिन्याला घेणार आहेत। म्हणून काम करणं हे गरजेचं आहे। नसता एकनाथ शिंदे साहेबांनी सरळ सांगितलेलं आहे, ज्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल त्याला 6 महिन्यात असेल, वर्षभरात असेल, त्याची खाती काय त्याला मंत्रिपदावरून काढलं जाईल। तुम्ही पालकमंत्री होण्याचा दावा करताय, पण डीपीसीच्या सर्व निधींचं शेवटच्या टप्प्यामध्ये अब्दुल सत्तारांनी नियोजन करून टाकलं होतं, त्याचं पुन्हा फेरनियोजन केलं जाईल। आता त्याचं फेरनियोजन केले जाईल। चुकीच्या ठिकाणी कोणताही निधी वापरला जाणार नाही। चुकीचे कामं कोणीही केले असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि म्हणून आता येणाऱ्या 1 तारखेला 1 किंवा 2 तारखेला डीपीडीसीची एक बैठक बोलवली जाईल। त्यामध्ये या सर्व गोष्टीचा अहवाल ह्या कलेक्टरला आताच मी सांगितलेलं आहे की तुम्ही मला तो अहवाल त्या टायमाला मला तयार पाहिजे आणि त्या अहवालानुसार सर्वांना कारवाई सुद्धा केली जाईल। असं की तुमच्याच पक्षाचे पालकमंत्री आहेत ना, तुम्ही तुमच्या आधीच्या मंत्र्यांच्या कामांचं कोणी पालकमंत्री असो, मंत्री असो, आमदार असो, खासदार असो, कोणताही शासकीय निधीचा गैरवापर कोणीही करता कामा नये। जो कोणी करेल, मग मी जरी असलो तरी असं जर प्रकार जर आढळले तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। नसता शासनाचे पैसे उधळपट्टीसाठी नसतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे। झालंय का मग मागे असं झालंय? असं जर झालं असेल तर उघड होईल, नसेल झालं तर सगळं जे झालंय ते योग्य समजलं जाईल। असमान पद्धतीनं निधीचं वाटप झालं, एकाच तालुक्यामध्ये 250 कोटी रुपयाचा निधी गेलेला आहे। त्याच्या सर्वाचा आम्ही आता अहवाल मागवलेला आहे। बीपीडीसी मध्ये त्या सर्व प्रकरणाची चर्चा होईल। अध्यक्षपद आपल्याकडे जाईल कसं ते आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील। अब्दुल सत्तार हे शिरोडमध्ये दरवर्षी वाढदिवस साजरा करतात, परंतु त्यांना मंत्रिपद नाही मिळाल्यामुळे शहराच्या ठिकाणी ते वाढदिवस साजरा करताना शक्ती प्रदर्शन करणार आहे, कसं बघताय? ते मोठे नेते आहेत, शहराच्या ठिकाणी काय मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा करू शकतात, म्हणून त्याच्याबद्दलचं आपण कुठे वाढदिवस साजरा करावा याच्यावर काही ऑब्जेक्शन घेण्यासारखं नाहीये।